जी मी गेली बरेच वर्ष तुम्हाला फॉलो करतोय आणि त्यातला एक तर्क तुम्ही कायम असा देत असता की राष्ट्रीय राजकारणामध्ये दोन राष्ट्रीय पक्ष एकमेकांच्या हातात हात घालून चालतात, तिसऱ्याला येऊ न देण्याची तयारी करतात. बरोबर. आणि त्याच्यातला एक घटक जो तिसरा प्रबळ म्हणून उभा राहू पाहतोय तो प्रकाश आंबेडकरांचा पर्याय आहे असं तुम्ही सांगता. मग तुम्हाला तेवढा गांभीर्यानं घेतलं का जात नाही? मतं का मिळत नाही? उमेदवार जिंकत का नाही? मागच्या वेळेस गांभीर्यानं झाले. आता तुमच्या सगळे अनालिसिस आहेत. जी मान्य आहे. जी तुमच्या कुठल्याही अनालिसिस मध्ये वंचितचं नाव आहे का? बिलकुल आहे. बिलकुल नाहीये. अरे असं काय करताय? बिलकुल नाहीये. माझं चॅलेंज आहे की तुमचे असणारे जे अनालिसिस आहेत जी ते अनालिसिस एका बाजूला बीजेपी लेड अलायन्स आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस लेड अलायन्स, जी त्याच्यामध्ये तिसरा फॅक्टर वंचित आहे हा तुमच्या अनालिसिस मध्ये कुठेच नाहीये. नाही हे माझं म्हणणं आहे आंबेडकर साहेब एकच मिनिट मी ऐकतो आपलं, फक्त माझी मला कंप्लीट करू द्या. बरं ठीक आहे. हे प्रिंट मीडियामध्ये नाही आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पण नाही. हे मागच्याही वेळेस नव्हतं आणि त्यावेळेस, आणि सगळ्यांना ज्यावेळेस आम्हाला मतं मिळाली, अरे ही मतं कशी मिळाली? जी शेवटी मी नेहमी म्हणत असतो की इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया हे बातम्या देण्यासाठी आहेत, नेते निर्माण करण्यासाठी नाहीत. बर. त्याच्यामुळे त्यांनी निर्माण केलेले नेते हे तुमच्या स्क्रीनवरती जोपर्यंत आहेत तोपर्यंत आहे. ज्या दिवशी तुम्ही त्यांना स्क्रीनवरनं हटवलं त्या दिवशी त्यांचं नावही कळत नाही. बर. पण आमच्यासारखे काही जण आहेत की तुमच्या स्क्रीनवर नसून तुम्हाला नाचवत असतात.